पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हातकणंगले तालुक्यातील अंबप फाटा या ठिकाणी अपघाताचे केंद्र बनलाय। या ठिकाणी उड्डाणपुलाचे रेंगाळलेले काम आणि सुविधांच्या अभावामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत। यामुळे अंबप फाट्याची ओळख आता अपघात फाटा म्हणून होत आहे। अचानक वळण असल्यामुळे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या खबरदारीच्या उपायांचा अभाव या ठिकाणी दिसून येतो। त्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे। कोल्हापूरहून अंबप फाट्याकडे उतार आहे, त्यामुळे वाहने वेगाने फाट्याच्या दिशेने जातात। या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मंगरायाची वाडी फाटा या ठिकाणी आणि अंबप फाटा या ठिकाणी दोन ठिकाणी रस्त्याला वळण दिले आहे। या वळणावर आवश्यक ती खबरदारी नाही। अंबप फाटा येथून वठाराहून वारणेकडे पेठवडगाव बाजारपेठेत आणि शिरोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते। महामार्ग या ठिकाणी उड्डाणपुलाचे गेली कित्येक महिने फक्त उड्डाणपुलासाठीच खांब उभे केले आहेत। राष्ट्रीय महामार्ग अचानक सेवा मार्गावर वळविण्यात आल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत। मोठे टेम्पो, ट्रक, ट्रॅव्हल्स, आयशर, कंटेनर यांचे अपघात वारंवार घडत आहेत। महामार्ग ओलांडण्यासाठी दुचाकी चालकांनी सोयीसाठी मार्ग काढले आहेत, त्यामुळे कामावर वेळेत जाण्याच्या गडबडीत अनेक दुचाकींचा येथून जाताना अपघात होतो, तर मोठ्या वाहनांच्या अपघातांची तर मालिकाच लागली आहे। महिन्यापूर्वी प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स या ठिकाणी उलटली होती। 15 दिवसांपूर्वी एक ट्रक शेजारील कंपाऊंड तोडून मंगल कार्यालयाच्या आवारात घुसला। 2 दिवसांपूर्वी सिलेंडर टाके असलेला टेम्पो ट्रकला कंटेनरला मागून धडक दिली। त्याच रात्री पुन्हा एक आयशर टेम्पो या ठिकाणी घसरला। त्याच रात्री पुन्हा भाजी घेऊन जाणारी गाडी अंबप फाट्यापाशी घसरली। त्यानंतर काल अंबप फाट्यावर एसटी बंद पडली, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते। त्यामुळे लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। या ठिकाणी घडणाऱ्या अपघातामुळे या फाट्याची ओळख आता अपघात फाटा अशी होत आहे। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।